9 दिवस तुम्हा सगळ्यांसोबत स्त्रियांमधल्या 9 नात्यांसोबत माझा काय संबंध आहे, स्त्रियांच्या या 9 नात्यांसोबत माझा प्रवास कसा झालाय हे मी तुम्हा सगळ्यांसोबत बोलणार आहे या 9 दिवसाच्या संवादाच्या माध्यमातून। महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी, त्रिगुणात्मक राजराजेश्वरी, मा भगवती तुम्हा सगळ्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देत राहू। या सगळ्यात पहिल्यांदा मनापासून खूप खूप शुभजयंती। नवरात्रीच्या निमित्ताने नवसंकल्प काय करावे, 9 दिवस आपण काय वेगळं केलं पाहिजे हा जेव्हा विचार आला तेव्हा सगळ्यात वेगळं काहीतरी करावं, या 9 दिवसांच्या निमित्ताने करावा। म्हणून यावर्षी असं ठरवलं की आयुष्य जगत असताना जन्माला आल्यापासून आजपर्यंत ज्या 9 वेगवेगळ्या नात्यांनी माझं जीवन समृद्ध केलं त्या नात्यांबद्दल आज कृतज्ञ झालं पाहिजे, आज आपण बोललं पाहिजे। या 9 दिवसांमध्ये त्या माझ्या वेगवेगळ्या या 9 स्त्री नात्यांबद्दल मी तुम्हा सगळ्यांसोबत संवाद साधणार आहे। यातलं पहिलं नाते आहे ते मा भगवती सोबतचं। तुम्ही म्हणाल देवासोबत तुमचं नातं काय, तर निश्चितच सगळ्यांसोबत नातं निर्माण व्हायच्या आधी तुमचं माझं नातं असतं ते परमेश्वरासोबत। आणि आदिमाया आदिशक्ती ही तर तुमचं माझं ऊर्जा स्वरूप आहे, तिच्या ऊर्जा स्वरूपातून तुमचं माझं अस्तित्व निर्माण झालं। ही आदिमाया आदिशक्ती मा भगवती मला माझंच अस्तित्व असल्याची सातत्याने जाणीव होत राहते, तिचाच अंश मी आहे असं सातत्याने मला जाणवत राहतं। जेव्हा केव्हा अडचणीचा काळ येतो, जेव्हा केव्हा कुठेतरी हताश झाल्यासारखं वाटतं तेव्हा तिच्या समोर जाऊन स्तब्ध उभं राहावं, डोळे मिटून तिच्याशी संवाद साधावा। क्षणात ती आपल्याला समोरचा मार्ग सहज करून दाखवते। अडचणीच्या वेळेला ताकद देणारी महाकाली, कुठेच काहीच न सुचता अशी परिस्थिती आली असताना तुम्हाला सद्बुद्धी देणारी मा सरस्वती, आणि आता कशा पद्धतीनं पुढे जायचंय, समोर समोर आलेलं असताना 10 पावलं पुन्हा मागे गेलो तेव्हा पुन्हा ताकदीनं पुढे जायसाठी बळ देणारी महालक्ष्मी, ही त्रिगुणात्मक अशी मा भगवती कायम माझ्यासोबत मला बळ देत राहते। आणि साक्षात ज्या शब्दांनी मला हाताला धरून इथपर्यंतचा प्रवास केला त्या मा सरस्वतीबद्दल तुम्ही कोटी कोटी लाखोंदा कितीही ऋण व्यक्त केलं तरी कमीच आहे। कायम तिचे मी आभार मानत राहते जेव्हा जेव्हा मी मंचावर न बोलून खाली उतरते। आणि माझ्या एका वाढदिवसाला माननीय हेमंत पाटील साहेबांनी मला आवर्जून भेट दिलेली। खरं म्हणजे परमेश्वर हा भेट देण्याची गोष्ट नाही आहे, परंतु त्यांच्या हातातून माझ्या हातात आलेली, आमच्या देवघरात विराजमान असलेली आमची हरिद्रा लक्ष्मी, ती तर सातत्यात डोळ्यातून बोलत असते, तिच्या मुखातून ती माझ्यासोबत संवाद साधत असते, तिच्या डोळ्यातून बऱ्याचदा नाराजीही व्यक्त करते जेव्हा काही कुठं चुकत असतं। अनेकदा ती मला माझ्या हाताला धरून समोर चालवत नेते, अनेकदा मी थकते, जेव्हा मला क्षणभर विश्रांतीची गरज असते तेव्हा ती मला जवळ घेऊन बसवते सुद्धा। ही प्रचंड ऊर्जेची अनुभूती देणारी ही माझी आदिमाया आदिशक्ती, आज तिच्यासोबतचं नातं तुम्हा सगळ्यांसोबत बोलत असताना, तुम्हा सगळ्यांसमोर मांडत असताना सगळ्यांना एक विनंती आहे की असे एक सुंदर नातं आपलं या ऊर्जावान पंचमहाभूत जिच्या पायाशी लोळण घेतात अशा या आदिशक्तीसोबत आपण जोडलं पाहिजे, नतमस्तक झालं पाहिजे। तिला तुमच्या पूजेची गरज नाही, तिला तुमच्या अर्चनेची गरज नाही, फक्त गरज आहे मनोभावे तुम्ही आणि तिनं एकरूप होण्याची, एकनिष्ठेने तिला मनोभावे वंदन करण्याची, तिचं नामस्मरण करण्याची। मा भगवती सोबतचं माझं हे पहिलं नातं त्या स्त्रीतत्वासोबतचं मी आज तुम्हा सगळ्यांसमोर विशद केलं। उद्या माझ्या एका नवीन स्त्री नात्यासोबतची दुसरी माळ। जगदंब जगदंब।